1 मे आज महाराष्ट्र दिन आणि 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. प्रांतवारनुसार मराठी बहुल प्रदेश म्हणजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. 1 मे हा दिवस महाराष्ट्राची मराठीची अस्मिता जागविण्याचा दिवस आहे. ती तशी प्रत्येकाच्या मनामनातच मराठीबद्दल अस्मिता आहे, आपल्या भाषेबद्दल अस्मिता आहे. ती प्रकट करायचा दिवस म्हणजे 1 मे. आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अतिशय तीव्र संघर्ष करून मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना केली. मराठी 105 जण मराठी संयुक्त चळवळीतील 105 जणांनी हौतात्म्य स्वीकारले. आंदोलनाची दाहकता अतिशय मोठ्या प्रमाणावर होती. म्हणजे महाराष्ट्रातील रक्तरंजित इतिहास आहे. त्या सर्वांची आठवण, त्यांना आदरांजली व्हायचा हा दिवस आहे. महाराष्ट्र भूमी ही साधू संतांची आहे. महाराष्ट्र भूमी हे वीर पुरुषांची आहे. या जन्मभूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचे राजे ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी बलिदान दिले. अशा थोर वीरांची ही भूमी आहे. त्यानंतर हिंदवी स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी अनेक मातब्बर सरदार घराणी, अनेक मातब्बर बाजीराव पेशवे सारखे योद्धे पुढे आले. त्यांनी मराठी अस्मिता अटकेपार झेंडे लावले. हा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यानंतर भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून 1947 साली मुक्त झाला. भारत हा खंडप्राय देश आहे. प्रत्येकाचे भारतामध्ये 26 स्टेट आहेत, 26 राज्य आहेत आणि केंद्रशासित प्रदेश आहेत. तर प्रत्येकाची रचना, प्रांतवार रचना त्यांच्या भाषेनुसार अधोरेखित केलेली आहे. जसे मराठी बहुल, मराठी जिथे जास्त प्रमाणात बोलली जाते, मराठी बहुल भाषिक ज्या ठिकाणी राहतात ते महाराष्ट्र राज्य. गुजराती, जसं गुजराती समाज जिथे आहे, गुजराती भाषा जिथं मोठ्या प्रमाणात बोलली जाते ती गुजरात बहुल म्हणजे गुजराती. असे प्रत्येकाचे विविध क्षेत्र, कर्नाटकमध्ये कन्नड बोलणारे, तामिळनाडूमध्ये तमिळ बोलणारे, अशा विविध, केरळमध्ये मल्याळम बोलणारे, असे विविध क्षेत्र, विविध राज्याची आपली अस्मिता आहे, आपली एक भाषा आहे, राज्यभाषा आहे आणि राष्ट्रभाषा आहे. राष्ट्रभाषा ही हिंदी म्हणून त्याला मान्यता आहे. राज्यभाषेला आपल्या मराठी राज्यभाषेला अभिजित दर्जा, मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्याबद्दल पंतप्रधानांचे आभार. आणि आपली ही भूमी तशी वीरपुत्रांची आहे, तशीच ते आधुनिक काळामध्ये जडणघडणीमुळे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती ते आपल्या महाराष्ट्रातील एक थोर व्यक्तिमत्व होऊन गेले. ज्यांनी उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना प्रेरणादायी असे कर्तृत्व त्यांनी उभे केले. त्यानंतर महात्मा फुले, नंतर सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाचा अतिशय जोरदार प्रसार ह्या महाराष्ट्रातच केला. या महाराष्ट्राने असंख्य योद्धे दिलेत, असंख्य साधू संत ह्या जन्मभूमीत जन्माला. रामदास स्वामी असो, एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज असो, ही एकनाथ महाराज असो, ही नामदेव महाराज, ही संतांची परंपरा किती प्राचीन आहे. हा महाराष्ट्राला खूप मोठा इतिहास आहे. याची आज आपल्याला आठवण करून देण्याचा दिवस आहे. आठवण होण्यासाठी हा दिवस आहे. प्रत्येक मराठी माणसांच्या मनामध्ये, कणाकणामध्ये आपली मराठी अस्मिता जागृत तेवत ठेवण्याचा हा दिवस आहे. आणि ज्यांनी आपल्या
देशासाठी बलिदान केले, महापुरुषांनी ज्या ज्या बलिदान केले त्यांना आज विनम्र अभिवादन करण्याचा दिवस आहे. विशेषतः संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 105 हुतात्म्यांनी जे हुतात्म्य पत्करले आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती करताना त्यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्याचा हा दिवस आहे. हा दिवस हा राज्यभरात सर्वत्र शासकीय तसेच सामाजिक स्तरावरती विविध ठिकाणी आपापल्या पद्धतीने आपापल्या परीने समाज घटक समाज जीवन गावागावामध्ये शहरामध्ये हा 1 मे महाराष्ट्र दिन मोठ्या प्रमाणावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मराठी अस्मिता जागवली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे आपण या ठिकाणी ऐकले जातात. महाराष्ट्राला 19 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्राला गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यानंतर आपण जसे काळ टप्पा पुढे जाईल तसं 1960 सालची परिस्थिती आज नाही आहे. आज जो महाराष्ट्र आहे तो वेगळ्या पद्धतीने वेगळ्या उंचीवर विविध क्षेत्रामध्ये काम करणारा विविध टप्प्यात काम करून लोकांनी महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. आज आपली लढाई फक्त आपल्याशीच आहे. आपण आपला समाज आपली येणारी भावी पिढी कशी निर्व्यसनी राहील, सशक्त राहील याकडे प्रत्येक परिवाराने प्रत्येक नागरिकाने बघणे गरजेचं आहे. आणि यासाठी आपण आज महाराष्ट्र दिना दिवशी संकल्प करूया, नशामुक्त महाराष्ट्र आणि सशक्त महाराष्ट्र बनवूया. तरच आपण ह्या गौरवशाली मराठी राज्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवू ही मला खात्री आहे. आणि देशाचे उज्ज्वल भविष्य उज्ज्वल भविष्यामध्ये महाराष्ट्राचा फार मोठा वाटा आहे. महाराष्ट्र देशातले एक अव्वल स्थानावरती आहे. याचा आपल्याला मराठी भाषिक म्हणून खूप सार्थ अभिमान आहे. आणि आपण महाराष्ट्रात जन्मलो, आपण ही महाराष्ट्र आपली ही गौरवशाली भूमी आहे. आपल्याला अभिमान आहे की आपण महाराष्ट्रात जन्मलो, आपण मराठी भाषा बोलतो. याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. ती दिवसेंदिवस वृद्धिंगत व्हावी. कुठल्याही जात पात धर्म पंथामध्ये कधीही महाराष्ट्रामध्ये कायमस्वरूपी सलोखा व्हावा या दृष्टीने सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचं आहे. कारण का आजची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुरूप समाज घटक एकत्रित करणे आणि एकत्रित राहून सर्वांगीण विकास करून घेणे ही काळाची गरज आहे. तर ही आपली नैतिकता आहे. तर प्रत्येक मराठी भाषिकाने आपापली जबाबदारी स्वीकारून ह्यामध्ये आपले योगदान देणे गरजेचं आहे. आता दुसरी 1 मे 1886 रोजी अमेरिकेमध्ये आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात आला. 8 तास कामाच्या हक्कासाठी तो दिन साजरा करण्यात आला. तरी त्याला आंतरराष्ट्रीय मजूर दिन म्हणूनही मान्यता मिळाली आहे. भारतामध्ये 1923 साली चेन्नई येथे कामगार दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर कामगार दिन म्हणजे हे श्रमाचे प्रतीक आहे. आणि 1 मे महाराष्ट्र दिन हे आपल्या अस्मितेचे प्रतीक आहे. ह्या दोन्हींचा सुवर्णयोग म्हणजे एकाच दिवशी येणे हे दिन एकाच दिवशी साजरे केले जातात हा केवळ योगायोग आहे. त्यामुळे आपल्या श्रमाचे आणि अस्मितेचे महत्त्व समजते. तरी सर्व कामगार बंधूंना आपले हक्क आणि न्यायासाठी लढा देणाऱ्या सर्व घटकांना सर्व कामगार बंधू भगिनींना कामगार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. मी महेश बबनराव वैद्य वनमाला बबनराव वैद्य मल्टीपर्पज सोशल फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष आहे. आमचं ध्येय नशामुक्त भारत आणि सशक्त भारत हे करणे आहे. त्या दृष्टीने आम्ही ग्रामीण भागात अतिशय व्यापक स्वरूपात काम करत आहोत. आणि याचाच एक भाग म्हणून आपल्याशी संवाद साधण्याची आज मला संधी मिळाली. आणि नशामुक्त भारत अभियान सोलापूर जिल्हा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून सध्या कार्यरत आहे. तर आज ह्या अभियानाची खूप गरज आहे महाराष्ट्राला ग्रामीण भागामध्ये. ह्या दृष्टीने खूप चांगला काटेकोरपणे विचार करणे प्रत्येक समाज गटाने गरजेचं आहे. तरच आपलं भावी पिढ्यांचं भविष्य उज्ज्वल राहील यात शंका नाही. तरी आपण सर्व महाराष्ट्रातील तमाम
साधू संत वीर पुरुष स्वातंत्र्यवीर ज्यांनी देशासाठी बलिदान दिले त्या सर्व सर्व घटकांना सर्वांना आदरांजली अर्पित करतो, नमन करतो. धन्यवाद. सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आंतरराष्ट्रीय कामगार बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.